हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेतच असा तुम्ही. स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचं सर्वांचं संध्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला आजचा ब्लॉग बघूया. कसा वाटतो तो नक्कीच लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा. लाईक पण नक्कीच करा. नुसतं व्हिडिओ बघू नका. कमेंट करतात, लाईक करत नाही. लाईक पण करा. वेलकम. लक्ष देऊन बघा माझा हा ब्लॉग. चला आता पुढे बघूया. हे आमच्या रेल्वे स्टेशनचे पटरी आहे आणि हे रिक्षा, ऑटो वगैरे आहे. जाण्या येण्याचा रस्ता आहे. बाहेर जाण्याचा रस्ता आहे आमचा. आणि हे वरती हे एक साईड डोंगर भाग आहे. खूप मोठं डोंगर आहे. डोंगर भाग आहे हा. आणि इथे घरं आहेत. सर्व लोक इथे राहतात. आम्ही पण इथेच राहतो. सर्व फॅमिली, सर्व लोक इथेच राहतात. बघा, खूप दाट डोंगर आहे. डोंगरामध्ये घरं आहेत. बघा कशी घरं आहेत. बघा हा डोंगर खाली असून दाखवते तुम्हाला. हे इथे एक बिल्डिंग आहे आणि इथे ऑटो, रिक्षा पार्किंग करतात. आणि इथे हवे आहे. हवे रिटीनंतर 4 नंबर रोडला आहे. आणि हे हवे आहे. ते बाहेर पडल्याची हवे. आणि ते बाजू साईडला दुकान आहे. आमचं स्वतःचं दुकान आहे. हे बघा, हे आमचे स्वतःचं दुकान आहे. इकडे हवे आहे. इकडे पण हवे आहे. नाशिक, मुंबई, पुणे इकडेच हवे आहे. आणि आता इथे डोंगर साईडला आलेलो आहे आपण. हे डोंगर भाग आहे. हे धबधबे खूप आहेत बघा. डोंगर दाखवतो तुम्हाला. इथे घरं पण आहेत वरती. आणि हा 4 नंबर बोगदा आहे. जाण्या येण्याचा रस्ता. पब्लिक सर्व इथूनच जातात. वरती ट्रेन लाईन जाते. ट्रेन पटरी लाईन आहे वरती. ट्रेन जाते बोगद्यातून पब्लिक जाता येतात. आता इथे पाणी साचलं आहे. ते वरती डोंगरातून पाणी पडते बोगद्यामध्ये. डोंगरातून पाणी पडते. डोंगराचं सर्व पाणी इथून जात आहे बाहेर. नाल्यामध्ये जाते पाणी. हा नाल्यामध्ये तिथे समुद्राला जाते. समुद्र पण आहे पुढे. पुढच्या टायमाला नक्कीच तिकडचा पण ब्लॉग काढेल मी. नक्कीच हा आता लक्ष देऊन बघा. आणि आता चालत आहे बोगद्यामध्ये. आळस आहे. आता लाईटी वगैरे असतात तिथे. पण रात्रीचे राहतात लाईटी. आता दिवसा नसतात लाईटी. ऑटो, रिक्षा वगैरे आणि बाईक आहे. चालली आहे. या साईडच्या डोंगरच्या भागाचं पाणी पडते इथे. आणि ह्या साईडच्या या डोंगराचं पाणी पडतं. आणि मध्ये हा डोंगर आहे. बघा कसा डोंगर वाटतं आमचा. हा डोंगर भाग परिसर आहे. हा डोंगर भागामध्ये आम्ही राहतो. बोलले ना आम्ही सारखं बोलते. आम्ही डोंगरावर राहते. त्याच्यामुळे रेंज पकडत नाही. बघा आज तुम्हाला नक्की दिसेल तुम्हाला हा
डोंगर आणि इथे तर बाय बाय डोंगरात राहणारे लोक. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा, लाईक करा. पुढच्या ब्लॉगमध्ये येऊया, परत भेटू.